नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत रशियामध्ये MBBS करण्याची संधी या विषयावर आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सूरज अनगोलकर. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर अनगोलकर यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर जसं की डॉक्टर अनगोलकर हे अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक, त्याचप्रमाणे ख्यातनाम अशी शैक्षणिक सल्लागार आहेत. शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांनी MD ही पदवी रशियातून पूर्ण केली आहे. तर शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या 2019 बॅचने 23 जून 2025 रोजी यशस्वीरित्या पदवी प्राप्त केली आहे. तो क्षण संपूर्ण शाईन ब्राईट परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद, आनंददायी आणि आठवणींनी भरलेला असल्याचं विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे. तर शाईन ब्राईट ही भारतातील अग्रगण्य शैक्षणिक सल्लागार संस्था म्हणून ओळखली जाते. 2025 या शैक्षणिक वर्षात शाईन ब्राईट आणि डॉक्टर सूरज अनगोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली 40हून अधिक विद्यार्थ्यांनी रशियातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यशस्वीरित्या प्रवेश घेतलाय. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशासाठी शाईन ब्राईट आणि डॉक्टर सूरज अनगोलकर यांचं निस्वार्थ, प्रामाणिक आणि समर्पित असं योगदान आहे. आणि खरं तर विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हे फारच महत्त्वाचं ठरतं. डॉक्टर अनगोलकर यांचा विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन, प्रामाणिक सल्ला आणि सततची साथ यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला. आणि आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर पुन्हा एकदा सर, आपलं स्वागत आहे. खरं तर फार महत्त्वाचा विषय आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना नेहमीच वाटत असतं की आपण बाहेरच्या देशात जावं आणि तिथं शिक्षण घ्यावं, आणि हे स्वप्न तुम्ही पूर्ण करत आहात. तर रशियामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला MBBS ची तयारी करायची असेल किंवा MBBS करायचं असेल रशियामध्ये, तर त्याची तयारी तुम्ही कशी करून घेतात किंवा पालकांनी कसं प्रिपेअर झालं पाहिजे त्यासाठी? अगदीच बरोबर. सर्वात पहिला तर नीटमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माझ्यापासून हार्दिक अभिनंदन. आणि आत्ता तयारी रशियामध्ये जायची कशी केली पाहिजे त्याच्यावरती चर्चा करूया आपण. पहिला तरी विद्यार्थी आणि पालक टोटली 3 गोष्टीकडे महत्त्व दिलं पाहिजे, जसे की प्लॅनिंग, रिसर्च आणि एक्झिक्युशन. प्लॅनिंगमध्ये त्यांनी व्यवस्थित प्लॅन आउट केलं लागतं आहे की त्यांनी कुठल्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं पाहिजे, ती युनिव्हर्सिटी त्यांच्या बजेटमध्ये बसते आहे का, आणि त्या युनिव्हर्सिटीची मान्यप्राप्ती कशी आहे, जसे की ती युनिव्हर्सिटी WHO आणि NMCद्वारा रिकग्नाइज्ड आहे की नाही, तिथे पेशंटचा फ्लो कसं आहे हॉस्पिटल्सना. का सांगू, कसं होतं की बरेचदा हॉस्पिटल्समध्ये फ्लो नसतो, तर काही ठिकाणी मुलं अडीअडचणीमध्ये अडकतात आणि तिकडे गेल्यानंतर काही गोष्टी निर्माण होऊ नये, ह्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंगची गरज आहे. त्याच्यानंतर रिसर्च व्यवस्थित केलं लागतं की ती युनिव्हर्सिटी कुठल्या लोकेशनमध्ये लोकेटेड आहे, तिकडची जनसंख्या कशी आहे, त्या युनिव्हर्सिटी जी सिटीमध्ये आहे तिथली. आणि एक्झिक्युशनमध्ये त्यांनी प्रॉपरली डॉक्युमेंटेशन वगैरे व्यवस्थित करून तिकडच्या ॲडमिशनची नोंद प्रक्रिया व्यवस्थित पार पडली पाहिजे. बिलकुल. सर, रशियामध्ये जर MBBS करायचं असेल तर प्रवेश घेण्याचे पात्रता निकष नेमके काय? पात्रताकडे लक्ष दिलं तर आपल्याला नीटमध्ये कंपल्सरी उत्तीर्ण होणं आवश्यक गरजेचं आहे. जसे की मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जो नीटचा ह्या वर्षीचा आहे तो 144 मार्क्स आहे जनरल कॅटेगरीसाठी, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी हा मार्क्स राहतो आहे 113 मार्क्सचा. आणि 12वीच्या एक्झाममध्ये PCB ग्रुपला ह्यांचं 50% गुण असणं आवश्यक गरजेचं आहे, हे जनरल कॅटेगरीसाठी, आणि 40% गुण फॉर रिझर्व कॅटेगरी. बिलकुल. भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर रशियामध्ये कोणत्या प्रकारची वैद्यकीय विद्यापीठे उपलब्ध आहेत आणि कशी ती ॲडमिशन प्रोसेस असते? अगदीच बरोबर. आता आपण कम्पेअर केलं तर रशियामध्ये 3 प्रकारचे युनिव्हर्सिटीज आहेत आपल्याकडं, जसे की एक आहे रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी, दुसरी आहे फेडरल मेडिकल युनिव्हर्सिटीज, आणि तिसरी आहेत हे स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीज. रिसर्च आणि फेडरल युनिव्हर्सिटीज हे सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल करतं आहे. स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज हा स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल होतो. स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये थोडं बजेट कमी असतो. पालक किंवा विद्यार्थी तिकडं फर्स्ट प्रायोरिटीवरती ॲडमिशन्स घेऊ शकतात. रिसर्च आणि फेडरल युनिव्हर्सिटीला जेव्हा आपण कम्पेअर करतो तिकडे बजेट थोडं हायर साईडला जातो आणि तिकडे पेशंट फ्लो पण चांगला असतो. एक शिक्षण एकदम उच्च दर्जाचं शिक्षण आहे, हायर टेक्निक्स अवेलेबल आहेत तिकडं, आणि पालक तिकडे एक एक्झाम देऊन किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट देऊन विद्यार्थी तिकडची एंट्रन्स एक्झाम क्लिअर करून ॲडमिशन घेऊ शकतात.
खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पालकांना वाटत असतं की रशियामध्ये गेल्यानंतर आपल्या मुलाने हे टॉपच्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यावं. मात्र ही ॲडमिशन घेत असताना, टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना काय काय अडचणींना सामोरं जावं लागतं? आता टॉपच्या कॉलेजेसना आपण कंपेअर केलं तर टॉपच्या कॉलेजेसमध्ये बजेट हायर साईडला असते. तिकडे सीट्स जे असतात ते लिमिटेड सीट्स असतात. आणि काय होतं की ह्या लिमिटेड सीट्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना लगेच ॲडमिशन भेटत नाही. तर त्यांनी एक प्रॉपर चॅनल किंवा एक रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू लगेच ॲडमिशनची नोंद करावी लागते. फर्स्ट प्रायोरिटी इज आपण तिथे रजिस्ट्रेशन करणं एक गरजेचं आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालं की आपण तिकडची सीट रिझर्वड होते. मग तिकडची जी काही प्रक्रिया आहे, डॉक्युमेंटेशन राहिलं किंवा ट्रान्सलेशन ऑफ द डॉक्युमेंट्स राहिलं, ह्या सगळी प्रक्रियाला आपण कंप्लीट करून तिकडचं प्रोसेस फुलफिल करू शकतो. तर टॉपच्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये कधी हे विद्यार्थी जातात तिकडे त्यांना कुठलीच अडीअडचण येत नाही. बजेटचं थोडंसं प्रायोरिटी ठेवून त्यांनी ॲडमिशन घेऊ शकतात. बिलकुल. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे तिथल्या हॉस्टेल्स कसे असतात? आता रशियामध्ये जर का आपल्या मुलाला कुठला पालक पाठवत असेल तर राहण्याची सुविधा ही योग्य असली पाहिजे, ही त्यांची पहिली अट असते. अगदीच बरोबर. का म्हणजे हॉस्टेल हे पूर्ण 6 वर्षासाठी गरजेचं असते. आपल्याकडे जी युनिव्हर्सिटीज आहेत, रिसर्च असो किंवा फेडरल असो किंवा स्टेट असो, ह्या तिन्हीमध्ये आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये एक प्राधान्य काय असतं की तिकडे सिक्युरिटीसाठी खूप प्राधान्य दिलं जाते. सिक्युरिटी वाईज मुलं भरपूर सुरक्षित राहतात. हे हॉस्टेल्स कॅम्पसमध्ये असतात आणि हॉस्टेल्स फ्लोअर वाईज किंवा बिल्डिंग वाईज मुलांना आणि मुलींना सेपरेटली डिवाईड केलं जातं आहे. प्रत्येक हॉस्टेल्समध्ये फिमेल आणि मेल वॉर्डन्स वेगवेगळे असतात. मुलांसाठी सगळी सुविधा केली जाते. तिकडे किचन्स आहेत, वॉशरूम्स आहेत, टॉयलेट्स आहेत, हे सगळं व्यवस्थित केलं जातं आहे हॉस्टेल्समध्ये. जर करता मुलं काही टाईमला काय होतं की कन्सल्टंट्स किंवा एजंट्स ह्यांना घेऊन जातात युनिव्हर्सिटीजकडं आणि तिकडे त्यांना गव्हर्नमेंटचे हॉस्टेल उपलब्ध करून देत नाहीत. त्यांना प्रायव्हेट अपार्टमेंट्समध्ये ठेवतात जिथं सिक्युरिटी आणि सेफ्टीची मेन प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर अशा वेळी पालक आणि विद्यार्थी दोघांनी पण व्यवस्थित चर्चा केलं पाहिजे कन्सल्टंटसोबत किंवा रिप्रेझेंटेटिव्हसोबत की त्यांच्याकडं ऑफिशियल गव्हर्नमेंट हॉस्टेल्स उपलब्ध आहेत की नाहीत. त्यानंतरच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं लागते. बिलकुल. खरं तर HSC किंवा नीटमध्ये जर कमी मार्क्स मिळाले विद्यार्थ्याला तर खरंच MBBS तो करू शकतो का, किंवा डॉक्टर बनण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण होऊ शकतं का? हो, अगदीच बरोबर. HSCमध्ये किंवा नीटमध्ये कमी मार्क्स असले तरी पण त्यांनी क्वालिफाईंग मार्क्सनी पास झालं पाहिजे. जसं मी पहिला ह्याच्यामध्ये सांगितलं, PCB ग्रुपला जनरल कॅटेगरीसाठी आपल्याला लागतात 50% गुण फॉर द जनरल कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीज आपल्याला लागतात 40% गुण. आणि नीटमध्ये 144 मार्क्सनी पास झालं पाहिजे जनरल कॅटेगरीमध्ये आणि अदर कॅटेगरीजसाठी 113चे मार्क्सचं क्वालिफाईंग आहे. जर करता हा मार्क्स त्यांनी क्वालिफाय झालेले असले तर ह्यांनी ॲडमिशन अवश्य घेऊ शकतात. असं कुठलीच अडीअडचण येणार नाही त्यांना. परत आल्यानंतर त्यासुद्धा त्यांना रजिस्ट्रेशन पण भेटेल इंडियामध्ये आणि त्यानंतर ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होईल. बिलकुल. सर, एखाद्या विद्यार्थ्याने गॅप घेऊन जर का ॲडमिशन घेतली तर त्याचं 1 वर्ष वाया जातो असं म्हणायला हरकत नाही. मात्र गॅप घेऊन जर का ॲडमिशन घेतली तर त्यामध्ये काही फायदे किंवा तोटे आहेत का, त्याविषयी जरा सविस्तर सांगा. अगदीच बरोबर. फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत. जर का तुम्ही गॅप घेतलाय, व्यवस्थित अभ्यास केला, चांगले मार्क्स आणला तर तुम्हाला भारतात ॲडमिशन भेटणार. आजकालचं कट ऑफ आपण जे कंपेअर केलं ते इट इज ऑन द हायर साईड. जसं की 580 मार्क्सपेक्षा पण आज जास्त मार्क्स असले तर भारतामध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतात. तोटे असे आहेत की तुम्ही जर का मार्क्स कमी आले तर परत तुम्हाला तुमची नेक्स्ट स्टेप काय आहे ते समजून घ्यावं लागतं. जर का तुमचं MBBSच करायची इच्छा असेल तर एक तर तुम्ही भारतामध्ये करावं लागतं, नाही तर ॲब्रॉडला जाऊन करावं लागतं. जर का तुम्ही क्वालिफाईंग मार्क्सनी पास झालेला असला आणि जर का रँकिंगमध्ये नाही आला तरी पण ही ॲब्रॉडला जाऊन शिक्षण घेण्याची संधी खूप चांगली येते. तर ह्या अकॉर्डिंगली गॅप घ्यायच्या आधी पॅरेंट्सनी विचार केला लागतं आहे. जर का ह्या वर्षी त्यांनी ऑलरेडी क्वालिफाय झालेले असले तर मुलांनी आरामात MBBS इन ॲब्रॉडचा विचार करून तिकडे ॲडमिशन घेऊ शकतात फ्रॉम अ प्रॉपर रिप्रेझेंटेटिव्ह अँड कन्सल्टंट. बिलकुल. खरं तर सर, तुमचीच एक विद्यार्थिनी आहे जिने नीट परीक्षा ही गॅप घेऊन दिलेली आहे, तर तिचा नेमका काय अनुभव आहे आपण तिच्याकडूनच ऐकूया. हेलो एवरीवन, मैं डॉक्टर सूरज. नमस्ते. So today we have a very brilliant student with us, Miss Nishita Singh. She has come all the way from Delhi and Noida for the admissions in Russia. So let's give a small brief introduction about her. So Nishita जी, आप मुझे बोलिए कि आप कितने साल से नीट एग्ज़ाम दे रहे हैं? सर, मेरी 12th पास 2023 में हुई थी. ओके. एंड 23 में मेरा फर्स्ट अटैम्प्ट था. उसमें मेरे 450 मार्क्स आए थे. ओके.
उसके बाद मैंने नेक्स्ट अटैम्प्ट दिया 24 में 604 मार्क्स आए थे मेरे। और उसके बाद ये मेरा लास्ट अटैम्प्ट था जो कि इस बार मतलब मेरा फाइनल अटैम्प्ट था, उसमें मेरे 487 मार्क्स आए थे। ओके। एंड आपने 12th में कितना स्कोर किया था? 12th में मेरे 91%। ओके। एंड आपको इस साल भी यू आर फीलिंग लाइक यू आर नॉट गोइंग टू गेट द सीट इन इंडिया, राइट? नो एक्चुअली नॉट, क्योंकि हमारे स्टेट के लिए सेफ स्कोर इज़ अराउंड 520। ओके, फाइन। एंड व्हाट डू यू लाइक टू गिव अ स्मॉल कन्वेइंग मैसेज टू द स्टूडेंट्स जो इसके बाद में जो अभी भी MBBS अब्रॉड का नहीं सोच रहे? या अगर आप सच में बहुत डेस्परेट हैं कि आपको MBBS ही करनी है एंड आप पढ़ने में भी उसके कैपेबल हैं, आप समझते हैं कि आपको इंडिया में चांस नहीं मिल पा रहा है पढ़ने का और आपके बजट में भी प्राइवेट यूनिवर्सिटीज़ नहीं आती हैं, तो आपके लिए डेफिनेटली रशिया बहुत अच्छा ऑप्शन है। एंड उसके लिए मैं आपको ज़रूर रिकमेंड करूँगी कि आप डॉक्टर सूरज सर से बात करें। उनकी कंसल्टेंसी शाइन ब्राइट कंसल्टेंसी है, वहाँ पे हम लोगों ने काफ़ी अच्छे से ओवर द कॉल बातें की, मेरे को सब कुछ बहुत अच्छा लगा, तो मैंने अपने पेरेंट्स को भी बताया। एंड मतलब क्वेरीज़ वगैरह की जो आंसर मुझे मिले बहुत ही सेटिस्फैक्ट्री थे। आंसर बहुत ही अच्छे से एक्सप्लेन करते हैं, कोई भी डाउट हमें नहीं रहा। अब हम आके सर से ऑफलाइन भी मिल लिए हैं इनके ऑफिस में और बहुत सेटिस्फैक्ट्री रहा है, सब कुछ बहुत अच्छा है। सर बहुत अच्छे से एक्सप्लेन करते हैं। ओके, थँक यू निशिता, थँक यू सो मच। थँक्यू सर, थँक्यू। एजंट आणि अधिकृत सल्लागार याच्यामधला नेमका फरक काय? अगदीच बरोबर. आता कसं झालं इंडियामध्ये बरेचसे कंपनीज जे ऑफिशियली रशियामध्ये रजिस्टर्ड नाहीत ते सुद्धा आज MBBS इन रशिया किंवा MBBS इन अब्रॉड प्रमोशन चालू केलेले आहेत. आणि ह्या टाईमला कसं होतं आहे की हे लोकल एजंट्स असतात, ना की अधिकृत सल्लागार म्हणजे ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह. तर ह्या टाईमला काय होतं, बरेचदा पालक आणि विद्यार्थी अडीअडचणमध्ये अडकतात की हे लोक तुम्हाला ॲडमिशन्सची तरी प्रॉमिस करतात, तिथं गेल्यानंतर ते म्हणतात की आपण सगळं दृष्टिकोनाने तुम्हाला संपूर्णपणे पार पाडून देऊ. बट काही ठिकाणी कसं होतं, हे लोक हे ॲडमिशन्स जे असतात हे दुसऱ्या ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्हला डायरेक्टली देतात की त्यांनी डायरेक्टली ॲडमिशन करत नाहीत ते. तर ह्या टाईमला विद्यार्थी अडीअडचणीमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी प्रॉपरली एकतरी ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्स जे आहेत रशियाचे त्यांच्या थ्रू ॲडमिशन घ्यावे, त्यांची व्यवस्थित नोंद करून ॲडमिशनची प्रक्रिया पार पाडून घ्यावी. बिलकुल. खरं तर शिक्षणासंदर्भात किंवा करिअर संदर्भात अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत आणि अशा वेळेला पालक आणि विद्यार्थी दोघंही गोंधळाच्या स्थितीत असतात, तर ते योग्य ठिकाणी जाऊन त्यांनी काउन्सिलिंग करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल किंवा त्यांची द्विधा मनस्थिती तुम्ही कशी समजून घ्याल? आता बरेचसे कोर्सेस अवेलेबल आहेत आपल्याकडे इंडियामध्ये पण आणि अब्रॉडला पण. तुम्ही जर करता नीटमध्ये व्यवस्थित क्वालिफाय झालेले असला, तुमचं ड्रीम असेल डॉक्टर बनायचं, तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. जर करता तुम्ही केपेबल नसला तर तुम्ही MBBS करायचा विचारसुद्धा सोडून दिला पाहिजे. का म्हणजे MBBS हा एक खूप टफ कोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये जर करता तुम्ही प्राधान्य देऊन करणार असला शिक्षण तर तुमचं खूप अटेन्शन लागतं आहे MBBSच्या कोर्सला. जर करता तुम्ही त्या गोष्टींमध्ये केपेबल नसला तर तुम्ही दुसरे कुठलेही कोर्स घेऊ शकता, जसे की BSc नर्सिंग असो किंवा BAMS असो, BHMS असो किंवा इतर इंजिनिअरिंग कोर्सला सुद्धा जाऊ शकता. बट तुमचं निर्णय कठोर असला की तुम्हाला MBBSच हवं आहे तर तुम्ही जर करता इंडियामध्ये तुम्हाला सीट भेटत नसली तर तुम्ही अब्रॉडचा हा विचार करून डायरेक्टली ॲडमिशन्स घेऊ शकता आमच्याद्वारा. बिलकुल. सर, विद्यापीठाचं लोकेशन देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तर त्यामागे काही स्पेसिफिक कारण आहे का? हो, अगदीच बरोबर. लोकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आता विद्यापीठं आहेत, काही टाईमला मेट्रो सिटीजमध्ये लोकेटेड असतात आणि काही टाईमला असं छोट्या गावांमध्ये सुद्धा लोकेटेड असतात. मेट्रो सिटीमध्ये जेव्हा विद्यापीठं असतात, हे टॉपचे जे युनिव्हर्सिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांच्याकडं पेशन्स फ्लो, क्लिनिकल एक्सपोजर खूप चांगला असतो. त्यामुळे लोकेशन वाईज युनिव्हर्सिटी चूज करणं आज खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचं क्लिनिकल एक्सपोजर आणि पेशंट फ्लो असेल तेव्हाच तुमचं इंटरनल गोष्टी क्लिअर होतात. त्यासाठी लोकेशन हे खूप महत्त्वाचं असतं. जर करता हीच सेम युनिव्हर्सिटी तुम्ही बजेट कमी असल्यामुळे कुठल्या तरी छोट्या गावामध्ये ॲडमिशन घेतला तर तिकडे तुम्हाला व्यवस्थित शिक्षण भेटणार नाही, एज्युकेशन कंप्लीट होणार नाही व्यवस्थित आणि पेशंट फ्लोसुद्धा राहणार नाही. त्यामुळे क्लिनिकल एक्सपोजरवरती खूप परिणाम पडू शकतो आहे. बिलकुल. सर, रशियन वैद्यकीय विद्यापीठांसाठी प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते त्याविषयी जरा सविस्तर सांगा. आता